बुलढाणा शेतकरी कर्जमाफीच्या मागण्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. या मागण्यासाठी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता किंवा चुकीच्या माहितीनुसार कर्जाचे पुनर्गठन केले असल्यास अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यासोबतच ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि त्यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनी नव्या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारने या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या भेटीदरम्यान शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता पाहूया रविकांत तुपकर यांनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आणि सरकारला काय इशारा दिला, सविस्तर व्हिडिओमध्ये. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही, असं बँका सांगतात. पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन. राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील.